आजपासून नवीन वर्षाला सुरुवात, म्हणजे नवीन वर्ष, नवीन सकाळ करणं. हा आहे ना 1 जानेवारीचा आहे व्हिडिओ. आंघोळ झाली ना, मग म्हटलं आता देवाचं पहिलं पाणी भरून घेऊया आणि मग बाकीचं आवरायला घेऊया. नमस्कार, मी पद्मजा, राजाराणीज वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला सुखासमाधानाचा आणि आरोग्यपूर्ण जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर कालची थोडीफार भांडी जी निथळत घातलेली ना ती लावून घेते आणि त्यातली थोडीफार भांडी जी आत्ता लागलेली ना, म्हणजे जेवणाला असू देत, नाश्त्याला असू देत, आत्ताच्या जेवणाला जी लागतील ती काढून ठेवते आणि जी नको आहेत ती, म्हणजे आत्ता नको आहेत ती ठेवून घेते. आता अजून मला पाणी भरून घ्यायचं आहे. देवपूजेसाठी जे पाणी लागते ते मगाशी भरून ठेवलं, पण नंतर नैवेद्यासाठी पाणी जे लागेल ना ते भरून ठेवायचं आहे. तर सकाळीच भरून ठेवावं लागतं. आता ही साखर हे झालेली संपली, म्हणजे थोडीशी होती, म्हटलं थोडी आहे ती काढावी आणि म्हटलं आधी पाणी भरून घेऊया, कारण हे पाणी भरून झालं की पुन्हा कपड्यांना वगैरे लावावं लागेल. त्यामुळे हे पाणी आधी भरून घेते आणि मग कपड्यांना वगैरे पाणी लावून ठेवेन आणि मग बाकीचं म्हणजे चहा, नाश्ता, जेवण जे काय ते बाकीचं मग नंतर करेन. तर हंडा इथे स्वच्छ घासून धुवून घेते आणि मग भरायला लावते. आपण म्हणतो आजपासून वर्षाची सुरुवात, तसं म्हटलं तर हे कॅलेंडरप्रमाणे म्हणजे इंग्रजी वर्ष, आणि आपल्या हिंदू पंचांगाप्रमाणे म्हटलं ना तर आपण गुढीपाडव्यापासून नवीन वर्षाची सुरुवात करत असतो. तर आता प्रणव दिसला असेल ना, तर कचऱ्याची गाडी आलेली, ते प्रणव कचरा टाकायला गेलेला आणि पाणी भरायला ठेवलं आणि मी इकडे चहा ठेवायला घेतला. सिलेंडर घालून चालू करायचं लक्षातच नाही, मी सिलेंडर चालू करून घेतलं. रात्री सिलेंडरचा जो नॉब बंद केला ना तो चालू करायचा होता, तो चालू केला. प्रणव आणि हर्षदा दोघंही आत्ता उठलेत. आज हर्षदाचं काही कॉलेज नाही, सुट्टी आहे, पण प्रणवचं मात्र आहे. प्रणव आता दूध आणायला गेला आहे, चहा ठेवला त्यामुळे तो दूध आणायला गेला आहे. तुझा हे कुठं आहे पाऊच? पेन पाहिजे. तर आता प्रणव पेन मागत होता ना हर्षदाकडे. तर आता त्यांचं कसं झालं नाही, प्रोजेक्ट, हर्षदाचे असाइनमेंट असतात किंवा आता ह्यांच्या परीक्षा सगळ्यांच्या जवळ आल्या, त्यामुळे सगळं हे चालू आहे. तर सकाळी त्याची गडबड चालली, आता कॉलेजला जायचं म्हटलं आता सकाळी गडबड चालली. तर त्या बाजूला पातेलं दिसतंय ना, म्हणजे चहा एका बाजूला आणि दूध आहे, आणि एका बाजूला जे पातेलं ठेवलेलं आहे ना, तर तिथे पास्ता उकळण्यासाठी ते ठेवलेले आहे. पास्ताच त्यामध्ये आता घातला, नंतर मग तो करून ठेवेन. आता तोपर्यंत एक 5-10 मिनटं उकळून घेणार आहे. आत्ता फक्त पाणी भरून झालं, आंघोळ झाली म्हणजे पाणी भरून झाले. आता चहा बाकी सगळं व्हायचं आहे, अजून कधी कचरा काढण्यापासून सगळं व्हायचं आहे, कारण मुलं आज वेळाने उठलीत, कारण म्हणजे वर्षाचा पहिला दिवस आणि रात्री बसलेत ना, 12 वाजून गेले, त्यामुळे आज वेळाने उठलीत. आणि हर्षदाला काय सुट्टीच आहे, तर ती गेली आंघोळीला. आता आम्ही चहा घेतो तोपर्यंत, आणि चहा वगैरे घेऊन झाला आणि मग आज कचरा. इतर वेळेला कसं काही वेळेला कचरा मी आधी वगैरे मारते आणि नंतर चहा वगैरे घेते, तर आज ही उठायचीच होतीत ना, त्यामुळे आधी म्हटलं चहा वगैरे बाकीचं, कारण पाणी वगैरे जाईल, त्यामुळे पाणी भरायला घेतलं. तोपर्यंत ती उठली, त्यामुळे चहा ठेवण्याचं, मग चहा ठेवून झाला आणि आता कचरा मारून घेते सगळीकडचा. आता हा पेपर वगैरे सकाळी आलेला, पण टिपॉयवर ठेवत नाही, टिपॉयवर बाकीचं सगळं असतं. कचरा काढतानाच आपण काय होतं, टिपॉयवर पुन्हा पेपर जातो, पुन्हा कोणी घेतलं की पुन्हा तिथेच. आज गुरुवार आहे ना, त्यामुळे पूजेला वगैरे पण वेळ लागतो आज गुरुवारच्या, आणि नैवेद्य पण करायचं आहे. सकाळीच नैवेद्य करावा म्हणते, संध्याकाळपेक्षा सकाळीच करावा. मी आता कचरा मारते ना, तोपर्यंत हर्षदाची आंघोळ झाली. आता ती चहा घेईल, चहा तिचा मी तसाच ठेवलेला, चहा ती घेईल आणि मग अभ्यासाला बसेल, कारण तिच्याही आता परीक्षा चालू होणार आहे. नंतर मग घरी असले की मग मला मदत असते तिची, पण मग परीक्षांच्या वेळेला कसं ते माझ्याकडेच असतं, सगळंच डिपार्टमेंट माझ्याकडे येतं. कधी पण बघा, सकाळचा कचरा मारताना जितका वेळ लागतो ना, तितका संध्याकाळचा कचरा मारताना वेळ लागत नाही. किती आपण संध्याकाळचं, मी किती वेळाने ठेवून बघितलेलं असतं, रात्रीचं सगळं आवरून ठेवायचं, तरी पण एखाद दुसरी गोष्ट ना, मुलं जर बसलेली असतील रात्री वेळेपर्यंत, तर ती काही ना काही काढून ठेवलेलीच असतात. बाहेर मात्र जायचा प्लॅन असला, म्हणजे सकाळी लवकर आपण, तर मात्र रात्रीच मी आवरून ठेवते बरंचसं साहित्य ठेवायचं, किंवा मुलांना पण सांगायचं असं करते. सुट्टी असली की मग जरा थोडंफार त्यांना पण असंही असतं. कचरा काढून झाला ना आणि लगेच दरवाजा पुसून घेते, कारण आज गुरुवार आहे, गुरुवार पुसून घेते. आणि त्यामुळे होतंही काय बघा, कारण इतर वेळेला आपण म्हटलं तर तसं हात लावत नाही, पण तसाच दरवाजा हे होऊन राहील. त्यापेक्षा दर गुरुवारीचा आपण नेम ठेवला ना, तर दरवाजाही स्वच्छ राहतो. आणि इथे धूळ खूप येते, आमच्या इथे ना भरपूर धूळ येते, म्हणजे आपल्याला वाटतं की शहरात खूप वर्दळ असते, त्यामुळे तर तसं काही नाही. अलीकडे सगळीकडेच आहे, खेडेगावातसुद्धा, आपण शहरात म्हणतो पण खेडेगावातसुद्धा, कारण वाहनं वगैरे इतकी वाढलेली आहेत ना, आणि रस्ते वगैरे इतकी प्रदूषण होते, त्यामुळे ना त्यामुळे सगळीकडेच धुळीचं प्रमाण जास्त आहे. दरवाजावर तुम्हाला आत्ता ना टी व्हीचा असा प्रकाश दिसल्यासारखा दिसत असेल, तर तुम्ही स्वामी समर्थांचा जप लावलेला आणि दरवाजा पुसून घेतला आणि लगेच रांगोळी म्हटलं काढून घेऊया उंबरठ्यावर. तर आज उंबरठा लेपण वगैरे काही केलेलं नाही आहे,
फक्त नेहमीप्रमाणे उंबरठा पूजन केलं. आपण अशी एक एक गोष्ट करत जाऊ ना सकाळपासून, जसं बघा पॉझिटिव्ह वाटायला लागतं घरात. जसं कचरा मारू तसं वेगळं वातावरण तयार होतं. रांगोळी काढली, पूजा केली किंवा वेगळं वातावरण तयार होतं. आणि उंबऱ्यावरच्या रांगोळी ज्या मी काढते ते ठरलेच असतात. म्हणजे दोन्ही बाजूला पाय असतात, लक्ष्मीचे पाय, आणि मध्यभागी ती तशी रांगोळी, अशा बहुतेक ठरलेल्या असतात. उंबरठ्यावर रांगोळी काढली, हळद कुंकू तयार व्हायला आणि फुलं वाहिली आणि उंबरठा पूजन करून तुळशी लावून पाणी घातलं. उंबरठा पूजन करून वगैरे आत आले आणि नाश्ता करायचा अजून, कारण तो पास्ता जो आहे ना तो मिस्टरांसाठी करून देणार आहे आणि पोहे आम्हाला तिघांना करणार आहे. त्याच्या आधी मशीन पण लावून घेतलं आहे, कारण मग मशीन होईपर्यंत कसं तर त्यात अर्धा पाऊण तास जातोच, कारण धुवून वगैरे पुन्हा खळबळून घेतो आपण, पुन्हा ड्रायरला लावतो आपण, त्यामुळे अर्धा पाऊण तास तसा वेळ जातोच. आणि माझ्याकडे ना ते सेमी असल्यामुळे कसं वेळ लागतो, त्यामुळे पाणी वगैरे वरून हे करावं लागतं. तर म्हणजे सकाळी सकाळी नाश्त्याला शिरा करायचा होता, पण नंतर नैवेद्याला शिरा करणार आहे, त्यामुळे आत्ता पोहे करून घेतले. पूर्वी ना तसं करत होते, म्हणजे सकाळी नाश्त्याला केले ना शिरा की त्यातला ठेवायचा, पण ते मलाच बरं वाटायचं नाही. नंतर असं वाटायला लागलं की आपण करून खायचं आधी आणि नंतर नैवेद्य करणं. आपण पूजानंतर करून ते सगळं आरती वगैरे करून नैवेद्य दाखवतो ना, त्यामुळे ते बरं वाटत नव्हतं. नंतरच नैवेद्य जेव्हा करायचं आहे तेव्हाच मग शिरा करेन. आता नाश्ता तयार झाला, म्हणजे पोहे तयार झालेत. आता आम्ही तो खाऊन घेतो, त्यानंतर मग सगळ्यांना पास्ता वगैरे करून देईन. आता नाश्ता वगैरे सगळं झाला आणि मग कुकर लावून ठेवला आहे आणि म्हटलं कपडे टाकूया. तर देवघरातले पण परवा मध्ये दाखवलेलं ना की मी देवघरातला स्वच्छतेचा व्हिडिओ मी शेअर केलेला ना, तर तेव्हा थोडी कपड्याची काय झालं, धूळ पडून, ही धुतलेली होती पण ते धूळ पडून अशी हे झालेली होती. ती पण म्हटलं थोडीशी पाण्यातून काढूया. आणि मला विचारतात कुकर बंद करायचा, कारण कुकरचा शिट्टीचा आवाज आला म्हणून विचारतात. म्हटलं नको एवढ्यात, आत्ताच थोडा वेळ झाला मी लावून आले. तर मशीनही झालेलं आणि जी देवाची कपडे आहेत ना ती सकाळी धुवून टाकली. म्हटलं सगळीच आता वाळत घालूया, कारण पुन्हा आम्ही जेवण करायला आत गेले की ती राहिलीच. त्यामुळे मी सगळीच मशीनची आणि ती सगळीच कपडे घालून घेतली. देवाची कपडे असतात ना ती सेपरेट धुते, आणि रोजची होती ना ती मशीनला लावलेली होती, पण एकदमच म्हटलं सगळी घालूया. आणि देवाची तशी पातळ अशी कपडे आहेत, ती जाड मात्र असलं ना पाय पुसणे वगैरे, तर ती मात्र आधी जर धुतली तर ती आधी घालून घेते, म्हणजे कसं होतं ती सुकली जातात ना तोपर्यंत. आणि कुकर थंड होईपर्यंत ना भाकरी करून घेतलेल्या आहेत. आणि आता कुकर थंड झालेला आहे, तर त्यातला भात, कारण तो नैवेद्याला लागेल, आणि डाळ लावलेली आहे, वरण पण होईल आणि आमटी पण होईल. तर तवा आता दिसला असेल आणि परातही दिसते. तर भाकरी करून घेतलेली आणि आता आमटी फोडणी टाकून घेते. आता आमटी, वरण, भाजी आणि मग शिरा करायचा आहे. तर इथे ना लसूण सोलून घेतलेला, तो कट करत होते. तर डाळ शिजून घेतलं, त्यातलीच थोडी डाळ वरणाला ठेवणार आणि बाकीच्या डाळीची आमटी करून घेते. कसं नैवेद्याला वाढण्यासाठी वरण होईल आणि बाकी सगळ्यांना म्हणजे खायला आमटी होईल, कारण एखाद्याला वरण लागतं एखाद्याला हे होतं असं, त्यामुळे कारण शिरा पण गोड होणार, त्यामुळे डाळीची आमटी करूया म्हटलं. आता मी डाळ लावतानाच काय केलेलं, असं पातेलं ठेवलं की तेच पातेलं बाबा त्यातच पाणी, थोडं हळद वगैरे बाकीचं सगळं जे वरणाला ते घालून ना तसंच पातेलं ठेवता येईल, त्या ह्याने मी घातलेली. त्यातली डाळ आधी आमटीला जेवढी पाहिजे ना तेवढी घालून घेतली. आणि आता जी डाळ आहे त्यामध्ये मीठ, हळद, हिंग वगैरे सगळं घालून ना ते उकळी आणायला ठेवणार आहे वरण. आणि मग नंतर झालं की दोन्हीमध्ये, म्हणजे आमटीत आणि वरणामध्ये कोथिंबीर आणि खोबरं घालून घे. तर आमटीची आणि वरणाची ना फोडणी टाकून झाल्यावर इथे भाजीची तयारी आहे. तर भाजी करायची होती वेगळीच, पण अचानक प्लॅन बदलला आणि आता म्हटलं भाजीला पण काही नव्हतं, म्हणून म्हटलं आता कांद्याची भाजी करावी. कांदे वगैरे चिरून घेतले आणि ते कांदे म्हटलं तेलामध्ये परतेपर्यंत कसं टोमॅटो वगैरे चिरून होतं, त्यामुळे आधी कधी पण कांद्याची भाजी करताना तशीच करते, कांदे भाजेपर्यंत टोमॅटो वगैरे चिरून घेते. आणि ह्या भाजीला कसं शेंगदाणे वगैरे पण लागतात, किंवा थोडंसं सुकं खोबरं वगैरे घातलं ना, ओलं खोबरं असलं तरी उत्तम, कोथिंबीर वगैरे घातली छान होते भाजी एकदम. आणि भाकरी झालेल्या परातीतच सगळाच ते चिरून वगैरे घेतलं. पुन्हा म्हटलं डबल ताटं काढत बसायला नको, कारण जी भाजी ना दुसऱ्या कुठल्यातरी पातेल्यामध्ये टाकायला पाहिजे होती फोडणी, किंवा दुसऱ्या कढईत टाकायला पाहिजे होती. नंतर ना मी कढईतली भाजी काढून घेतली आहे, कारण मला कढई पाहिजे होती. तर भाजीमध्ये खोबरं वगैरे किंवा शेंगदाण्याचं कूट वगैरे ते सगळं घालून घेतलं, कोथिंबीर पण चिरून घातली त्यामध्ये. अशी मस्तपैकी ना भाजी तयार झालेली आहे बघा, कलर वगैरे कसा सुंदर येतो अगदी. आणि ही आमटी, डाळीची थोडीशी कोमट झाली आहे, थोडीशी थंडी आहे अजून, थोडीशी म्हणजे बऱ्यापैकी आहेच. आणि हे वरण, तर ती भाजी होती ना ती काढून घेतली. त्यामध्ये ना मी जी बडीशेप आहे ना ती भाजायला ठेवलेली आहे. आणि छोट्या कुकरमध्ये रवा भाजते, मोठा रवा जो असतो ना, किंवा काही जण सुजी म्हणतात किंवा सुजीचा रवा म्हणतात, तर तो रवा भाजते. हा गव्हाचाच असतो, तर तो मंद गॅसवर भाजून घेते. आणि एका बाजूला पाणी पण तापत ठेवलेलं, तर ते पाणी होते. पाणी थोडंसं जास्त झालं, जरा असं कमी हवं होतं पाणी, तर म्हणजे मोजून ठेवते, पण वेळ झाल्यामुळे काय झालं
पाणी जरासं जास्तच झालं त्यामध्ये. आणि कुकरमध्ये केला. मोठ्या रव्याचा शिरा मी कुकरमध्ये करते. म्हणजे कसं शिट्ट्या वगैरे आपल्याला अगदी मापाने आणि मापाने पाणी वगैरे पडलं ना तेल तुपात की अगदी सुंदर होतं त्यामध्ये. तर ती बडीशेप जी भाजली ना त्याची अशी जाडसर अशी पूड करून घेतलेली आणि 2-3 शिट्ट्या काढल्या ना जरासा चिकट झाला. थोडंसं तूप पण कमी पडलं. साखर पण घालून घेतली. नैवेद्य तयार झालं की नैवेद्य दाखवून आरती वगैरे करायची. आज पूजा कशी केलेली ती शेअर केलेली नाही. दाखवते पूजा पण कशी. आणि एकदा हे पण शेअर केलं की चणा डाळीच्या पिठाचं म्हणजे हरभरा डाळीच्या पिठाची भजी वगैरे पण करते. तर आज भजी वगैरे काय केली नाही. गोड म्हटलं नैवेद्य करूया. जरी प्रणाने बाकीची पूजा केली तरी तिला कसं होतं फेटा वगैरे घालता येत नाही किंवा रांगोळी वगैरे जी काढायची आहे फुलं वगैरे त्यामुळे ते नंतर मी करते. दररोज संध्याकाळी मी फिरायला जाते ना तर गुरुवारी काय करते मंदिरात वगैरे जाते किंवा सोमवारचं शंकराच्या मंदिरात जाते. तर मी फिरायला जाते ना त्याच मार्गापर्यंत मग म्हटलं कसं होतं सोमवारचं शंकराच्या मंदिरात जायचं किंवा गुरुवारचं इथं श्री कृष्ण सरस्वती महाराजांचंही मंदिर आहे तर तिथे येते. तर संध्याकाळच्या वेळेला आम्ही इथे आलेलो. सुंदर आहे अगदी हे मंदिर. मठ वगैरे अगदी शांत छान वाटतं. वर्षाचा पहिला दिवस असा मस्तपैकी पार पडला. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनलला जरी सबस्क्राईब केलं नसल्यास प्लीज सबस्क्राईब करा किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.